नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस। थंडी संपून आता वसंत ऋतूची चाहूल लागली आहे आणि वातावरणात एकच चर्चा आहे, ती म्हणजे रंगाच्या सणाची। होय, वाईटावर चांगल्याचा विजयाची प्रतीक असलेल्या होळी सण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। नमस्कार, बुलेटिन 13 डिजिटल न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। पौराणिकदृष्ट्या होळीचे फार महत्त्व आहे। हिंदू पंचांगानुसार फाल्गुन पौर्णिमेला मोठी होळी केली जाते। या सणामध्ये भक्त प्रल्हाद आणि होलिका यांची पौराणिक कथा आहे। भगवान श्री विष्णूच्या कृपेने प्रल्हाद अग्नीतून सुरक्षित बचावला आणि दुष्ट होलिका जळून खाक झाली आहे। म्हणूनच आपण होलिका दहन करून आपल्यातील वाईट विचारांची होळी करतो। होळीचे आता आकर्षण आहे ग्रामीण भागातही। होळीच्या दिवशी बंब मारण्याची मजेशीर पद्धत आजही जपली जात आहे। होळी म्हटली की डोळ्यासमोर येते ती म्हणजे गरमागरम आणि सुवासिक पुरणपोळी। महाराष्ट्रात होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवल्याशिवाय सण अपूर्णच वाटतो। यासोबत काटाची आमटीचा आनंदही लुटला जातो। पण मित्रांनो, सण साजरा करताना पर्यावरणाचे आणि आरोग्याचे भान ठेवणे गरजेचे आहे। रासायनिक रंगाऐवजी नैसर्गिक रंगाचा वापर करा आणि प्राण्यांना रंगापासून दूर ठेवा। पाणी जपून वापरा आणि आनंदाने हा सण साजरा करा। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा। तुम्हाला सर्वांना बुलेटिन 13 डिजिटल न्यूजच्या वतीने होळीच्या खूप खूप शुभेच्छा। व्हिडिओ आवडल्यास असेच लाईक करा आणि सबस्क्राईब करा। नमस्कार। शुभेच्छा सर्वांना, येवलेकरांना, नाशिककरांना आणि बाकी सर्व पूर्ण देशाला होळीच्या शुभेच्छा देऊ इच्छितो। येवलेकरांना आणि नाशिकच्या सर्व नागरिकांना होळीच्या मनापासून शुभेच्छा देतो। खरं म्हणजे होळीनंतर जे आहे उष्णता जी आहे ती वाढत जात असते आणि त्याचबरोबर जे आहे शेतकरी जे आहे आपलं पीक काढायचं कामसुद्धा करत असतात। तर शेतकऱ्यांना जो आहे योग्य असा भाव, त्यांच्या रास्त भाव जो आहे त्यांच्या पिकाला मिळावा। येणाऱ्या पुढील काळामध्ये बाकीच्या नोकरवर्ग असतील किंवा शाळकरी विद्यार्थी असतील, त्यांच्या परीक्षा चालू असतील, या सर्वांना जे आहे मनापासून खूप खूप शुभेच्छा। अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा।